डॉक्टर एक पारंपरिक क्लिनिकच्या चौकटीबाहेर पडून एक रेडिओलॉजिस्ट आणि हेल्थ एज्युकेटर बनण्याची प्रेरणा तुम्हाला नेमकी कशी मिळाली? जेव्हा आपण असं म्हणतो की एक पारंपरिक क्लिनिकच्या बाहेर जाऊन प्रेरणा कशी मिळाली, तर सर्वप्रथम तर मला हे सांगावं असं वाटतं की आय वॉज नेवर शुअर दॅट आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर. असं एक काही डेफिनेटिव्ह मोमेंट नव्हती. इट वॉज अ पिरियड ऑफ मल्टिपल स्मॉल डेफिनेटिव्ह मोमेंट्स. आणि माझे पेरेंट्स डॉक्टर्स असल्यामुळे असं होतं की एक बॅकग्राऊंड नॉईज असतो आपल्या घरात की बाबा तू डॉक्टर बन, तू डॉक्टर बन. पण मला सगळ्यात जास्त काय आवडायचं की जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या आईबाबांकडे जायचे आणि आम्ही तिकडेच क्लिनिकमध्ये खेळत असायचो, कारण आमचं खाली घर आणि वरती असं म्हणजे हॉस्पिटल असं वरती खाली होतं. तर जेव्हा असं एखादं कन्फ्यूज्ड कुटुंब असेल, ज्याला माझे आई किंवा बाबा ट्रीटमेंट बाबतीत क्लॅरिटी द्यायचे, म्हणजे त्यांच्या मनातला जो केऑस आहे त्याला ते जेव्हा शांत करायचे, ती मोमेंट, किंवा एखादा पेशंट पूर्ण बरं झाल्यानंतर आता माझ्या आईवडिलांची प्रॅक्टिस गावात आहे, तर लोक कधी कधी आम्हाला 1 किलो कांदा आणून द्यायचे, कधी असं कधी कोणी आणून द्यायचं, बोरं आणून द्यायचे, आणि या सगळ्या गोष्टी माझे आईबाबा हसी खुशी घेऊन घ्यायचे आणि त्यांना त्याच्यातच समाधान वाटायचं. तर त्या सगळ्या ज्या त्या पेशंट्सच्या चेहऱ्यावरचा जो प्युअर जॉय आहे, दॅट क्लिक्ड मी मोर. सो वेन आय डिसायडेड की म्हणजे मला ऑलवेज इंजिनियर बनायचं होतं, कारण माझे आजोबा इंजिनियर होते. बट वेन आय सडनली स्टंबल्ड इन टू मेडिसिन, आय सेड लाईक वाय नॉट, ॲटलिस्ट या प्युअर जॉयसाठी आपण ट्राय करून बघूया. अँड रेडिओलॉजी वॉज लाईक, बिकॉज मार्क चांगले मिळत गेले आमच्या वेळेससुद्धा, अजूनसुद्धा रेडिओलॉजी इज अमंग्स द लाईक फर्स्ट जे येतात मोस्टली ते ऑप्ट करतात. सो दॅट्स हाऊ आय स्टंबल्ड इन टू रेडिओलॉजी. नाऊ इट हॅज टर्न्ड इन टू अ पॅशन रेट्रोस्पेक्टिव्हली. मला वाटलं नव्हतं असं कधी होईल. आणि हे जे आता चालू केलं आहे नवीन, जे मीडियावरती येणं किंवा इन्फोटेनमेंट ज्याला आपण म्हणतो, हे असं अचानक नाही झालं. मी स्वतः पण खूप प्रोफाईल्स पाहायचे, मला आवडायच्या, मला वाटायचं की आपण असं काहीतरी करूया. आणि मग या इन्स्पायरिंग डॉक्टर्सच्या स्टोरी ऐकण्यासाठी एकाला एक गोष्ट मिळत गेली आणि हळूहळू पॉडकास्ट चालू झाले. बट मी असं म्हणेन की अजून मी पूर्णतः या फील्डला एक्सप्लोरच नाही केलं आहे. देर इज अ माउंटन टू क्लाइम्ब अँड आय एम स्लोली गेटिंग देअर.